चला सर्वांचं स्वागत करते. खरं तर आज व्हिडिओ पूर्ण बघा. बागेची सुंदरता आज कॅमेऱ्याला सुद्धा घेता आली नाही. इतकं सुंदर आपली बाग दिसत आहे. अपराजिताचा वेल इतका झपाट्याने वाढ होत आहे. फुलं इतके आलेले आहे की तेवढे मला दाखवता येत नाही. म्हणूनच म्हटलं आज कॅमेरासुद्धा जे आहे ते दाखवू शकला नाही. इतकी सुंदर बाग आपली दिसत आहे. बघा आता तुळस, अंगूरचा वेल सगळ्या वेलांनी एकदम झपाट्याने ग्रोथ झालेली आहे. थोडा पाऊस आला आणि झाडाची हिरवळ तर वाढतेच, पण झपाट्याने वाढसुद्धा वाढते. हे वेलं बघा न लावता निघालेले आपल्या बागेमध्ये. टरबूज असो, खरबूज असो, आणि इथे बघा अपराजिता तर इतके निघाले माझ्या बागेमध्ये. तर आता हे 1-2 राहू दिलेले आहे. खूप निघालेलं आहे आणि अजून निघतच आहे. इथे बघा आपले छोटे पक्षी इतके बागेमध्ये येत आहे, कारण त्यांना आहे ना थोडं बारीक धान्य ठेवलं ना तर यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. तसंच वॉटर लिलीचे प्लांट, याला तर पाऊस आला ना तर यांचा खूप छान असा मोसम यांना पावसाचा आवडत असते. आणि इतकी ग्रोथ झालेली आहे. हे पण मला लांबून दाखवावं लागू राहिलं, कारण एकदम तिथं जाता येत नाही. आता इतकी अडचण झालेली आहे जायला. तर काम करायच्या वेळेस कसं तरी करते, पण ते सगळं पाणी होते. मग बघा सगळीकडे असे फुलं, कळ्या तर सर्व झाडांना यायला लागल्या आणि छान आपल्या झाडांची सुद्धा ग्रोथ झालेली आहे. वॉटर लिली कुंड्यामध्ये लावलेली असो किंवा टबमध्ये लावलेली असो किंवा बकेटमध्ये लावलेली असो, सगळ्यांची ग्रोथ जबरदस्त होत आहे. आणि आता लवकरच एकाच रंगाचे जास्त फुलं निघाले नाही तर मी शेल करण्याचा विचार करते. मागच्या वर्षी केले होते शेल, पण यावर्षी काय आहे, तुम्ही बाग बघा, मी बोलते तोपर्यंत. असं वाटते जास्त लांब पाठवल्यापेक्षा जवळ जर घेणारे असले ना तर मला पाठवायला बरं पडते आणि घेणाऱ्यांना बरं पडते. आणि ते मग जे पाठवायचे पैसे असते ना ते सुद्धा कमी लागेल असं वाटते. आणि लांब असले तर पण वॉटर लिलीचा असा फायदा आहे की तुम्हाला झाड कितीलाही पडलं ना तर त्याची ग्रोथ होते आणि त्याचे नवीन प्लांट आपल्याकडे तयार होतात. त्याच्यामुळे ते झाड महाग पडते मला असं कधीच वाटत नाही. त्याच्यामुळं मी बरेच झाडं असे घेतलेले आहे आणि माझे ऑनलाईन घेतलेले काही झाडं खराबसुद्धा झालेले आहे. ट्यूबर कमळाचे मागच्या वर्षीसुद्धा महाग ट्यूबर खराब झाला आणि यावर्षीसुद्धा तसंच झालेलं आहे. म्हणून मी ऑनलाईन घ्यायला थोडं टाळतेच. आणि कसं खात्रीशीर असणाऱ्याला, ज्यांना खरंच माहिती आहे त्यांच्याचकडनं घ्यायला पाहिजे हे वॉटर लिली कमळ असं मला वाटते. आणि आपली बाग बघा किती सुंदर दिसत आहे. याचं पान थोडंसं खाते मी आता, जेव्हापासून मला भूमी आवडा हे समजलं आणि त्याला वाढू पण दिलं. हे चंपाचं झाड आहे. आता याला फुलं येण्याची वाट पाहते. मला चंपासुद्धा खूप आवडते. आता बघा आपल्या सर्वच झाडांची ग्रोथ इतकी झपाट्याने झालेली आहे ना. इथे बघा बोन्साई झाड आहे, त्याच्यासोबत याचंसुद्धा झाड आहे सदाफुलीचा, आणि असा आकार देण्याचा प्रयत्न केला, कारण इथे अपराजिताचे 2 प्लांट लावलेले होते आणि याच्यातसुद्धा 2-3 प्लांट निघाले. पण मला फुलांचा रंग पाहायचा आहे, कारण एकदा मी बिया आणलं होतं ना वेगवेगळ्या रंगाचे. कदाचित म्हटलं ते निघत असं नातलं तर म्हणून राहू देते. एकाच रंगाचे निघाले ते मात्र काढून टाकेल. खूप सुंदर दिसत आहे. आणि इथे बघा तुम्ही पर्समध्ये लावलेले झाडं असो किंवा छोट्या कटिंग असो, फुलं यायला खूप सुरुवात झालेली आहे. पण सकाळी बागेमध्ये एवढे फुलं उमलत नाही, पण खूप फुलं येत आहे आपल्या ऑफिस टाईमला वगैरे. आणि इथे सर्वच झाडांची एकदम झपाट्याने ग्रोथ व्हायला लागली. मधुमालतीची बघा, हे पण रिपोर्टिंग केली होती आपण उन्हाळ्यामध्ये गच्चीवरील बागेमध्ये. अपराजिता असो, गहूकर्ण असो किंवा कोणतंही झाड असो, भरपूर प्रमाणात ग्रोथ झालेली आहे. तुम्हाला बाग कशी वाटते नक्की सांगा. बोगनवेलाला बघा खूप सुंदर फुलं आलेले आपल्या झाडाला. धन्यवाद तुमच्या मनापासून.